Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, we are providing class 1 to class 12 all subjects lectures on our channel. And this is the information technology book that is for class 11. And this book is same for arts, commerce and science faculty. So विद्यार्थ्यांनो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून तुमच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये हा एक विषय आहे. सो मी तुम्हाला हा जो विषय आहे याचे जेवढे लेसन्स आहेत ऑल लेसन्स आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू इन मराठी. ते तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल. सो लेट्स स्टार्ट टू लर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्लास 11 फुल एक्सप्लेनेशन इन मराठी विथ मी प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड. डू लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल, कीप सपोर्टिंग. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या विषयांचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये नक्की मिळतील. सो आज हा जो लेसन नंबर 1 आहे, दिस इज द लेसन नंबर 1, बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच काय आणि याच्या पुढचे ज्या लेसन्स आहेत त्याच्यामध्ये याच्याबद्दल जी एक ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो आय हॅव डिवायडेड दिस लेसन इंटू 4 पार्ट्स बिकॉज दिस इज द लेंथी लेसन. आणि एकाच लेक्चरमध्ये सगळा काही पोर्शन कव्हर अप करून खूप लेंदी व्हिडिओ झाला असता आणि तुम्हालाही इंटरेस्ट आला नसता लर्न करण्यात. सो दिस इज द पार्ट 1. लेट्स स्टार्ट. आता इथे तुम्ही म्हणत असाल हे पूर्ण जगाचा हा नकाशा आहे. पृथ्वी गोल गोल फिरताना दिसत आहे आणि इथे कम्प्युटर आहे, कम्प्युटरचे बाकीचे डिव्हाइसेस आहेत. सो याचा अर्थ तुम्हाला लगेचच कळेल व्हॉट इज द मीनिंग ऑफ. लेट अस लर्न. सो थ्रू आउट दिस लेसन what we are going to learn, that is number 1, definition of IT and ICT. म्हणजेच IT म्हणजे काय आणि ICT म्हणजे काय यांच्या डेफिनेशन्स आपण लर्न करणार आहोत. नंबर 2, to understand concepts like data and information. डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ह्या कॉन्सेप्ट ज्या आहेत ते आपण लर्न करणार आहोत. नंबर 3, various concepts used under IT. Number 4, different types of operating systems with its features and uses. Next, architecture of computer system, units of memory, concepts related to internet and network with its types, and the last one, recent trends, IT enabled services and careers in IT. So विद्यार्थ्यांना तुमच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये हा जो एक विषय ऍड करण्यात आला आहे. दिस इज द व्हेरी गुड थिंग की कॉलेज जीवनामध्ये तुम्हाला याचं ज्ञान मिळत आहे. बिकॉज आता ही कोरोना व्हायरसची जी सिच्युएशन आहे इन द कोविड-19 सिच्युएशन, तो सगळ्यांना घरबसला स्टडी करायचा आहे. ऑनलाईन लेक्चर सगळे विद्यार्थी अटेंड करत आहेत. सो यावेळेस तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नक्की महत्व काय आहे. सो आपण जाणून घेऊया. इथे तुम्हाला दिसत आहे व्हेरियस लॅपटॉप्स इथे ठेवलेले आहेत. www दॅट इज वर्ल्ड वाइड वेब. ओके, सो आपण लर्न करूयात. पॉइंट नंबर 1.1, अन इंट्रोडक्शन टू IT. IT म्हणजे काय हे समजून घेऊयात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन ऑल एस्पेक्ट्स ऑफ लाईफ. आपल्या जीवनामध्ये याचा खूप महत्वाचा रोल आता प्ले होत आहे. Almost all workplaces and living environments are being computerized and the use of information technology is being enhanced. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरचा यूज बहुतेक जास्त प्रमाणामध्ये आता वाढलेला आहे. डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण पाहणार आहोत. IT information technology encompasses all of the technologies that we use in order to create, collect, process, प्रोटेक्ट अँड स्टोअर इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे जी माहिती आहे, क्रिएट म्हणजे तयार करणे, कलेक्ट म्हणजे गोळा करणे, प्रोसेस म्हणजे त्यावर प्रोसेस करणे, प्रोटेक्ट म्हणजेच त्याची सुरक्षा करणे, स्टोअर म्हणजे जमा करून ठेवणे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा फार मोठा एक आपण असं म्हणतो इम्पॉर्टन्स आहे. इट रेफर्स टू हार्डवेअर, सॉफ्टवेअर मीन्स कम्प्युटर प्रोग्राम्स. इट रेफर्स टू हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजेच काय की जे कम्प्युटरचे भाग असतात. ओके, आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, कम्प्युटरचे जे प्रोग्राम लँग्वेज आहे. अँड कम्प्युटर नेटवर्क्स. ओके, सो लेट्स लर्न ICT. आता IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर तुम्हाला समजलेलंच असेल. तर आता ICT म्हणजे काय, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर ICTचा लॉंग फॉर्म काय आहे स्टुडंट्स? आय एम जस्ट टेकिंग द पॉइंटर. ओके,
ICT, it means what? Information and communication technology. Concepts involves transfer and use of all kinds of information. So याच्यामध्ये काय केलं जातं तर ट्रान्सफर अँड यूज ऑफ ऑल काइंड ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे ती माहिती गोळा करून ती माहिती ट्रान्सफर करणे म्हणजे एका ठिकाणाहून माहिती दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे याचं काम इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी थ्रू होतं. ICT इज द फाउंडेशन ऑफ इकॉनॉमी अँड ड्रायव्हिंग फोर्स ऑफ सोशल चेंजेस इन द 21st सेंचुरी. 21व्या शतकातलं सर्वात महत्वाचं स्थान याने घेतलेलं आहे. डिस्टन्स इज नो लॉंगर अन इश्यू व्हेन इट कम्स टू असेसिंग इन्फॉर्मेशन. For example, work from home, distance learning, e-banking, and e-governance are now possible from any place with an internet connection and a computing device. विद्यार्थ्यांनो, डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. डिस्टन्स इज नो लॉंगर अन इश्यू व्हेन इट कम्स टू ऍक्सेसिंग इन्फॉर्मेशन. माहिती जेव्हा आपण कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन जे आहे सो आजच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये किती आपण दूर आहोत एकमेकांपासून हे मॅटर करत नाही. वाय? वर्क फ्रॉम होम म्हणजे IT सेक्टर मधले जे लोक आहेत त्यांना आता वर्क फ्रॉम होम आहे. ते वर्क फ्रॉम होम कसं करू शकतात? कारण त्यांच्याकडे ऍक्सेस असतो त्या इन्फॉर्मेशनचा. त्यांना कंपनी थ्रू लॅपटॉप्स वगैरे दिले जातात. कॉम्प्युटर्स त्यांच्याकडे असतात काम करण्यासाठी. डिस्टन्स लर्निंग म्हणजेच काय? की तुम्ही घर बसल्या डिस्टन्स लर्निंग म्हणजे ज्या तुमचे हायर एज्युकेशन आहे. फॉर एक्झाम्पल अगोदरच्या काळामध्ये हे पॉसिबल नव्हतं की तुम्ही भारतामध्ये बसून अमेरिकेतल्या कॉलेजमधला एखादा कोर्स डिस्टन्स लर्निंग थ्रू करू शकणं. बट या काळामध्ये हे शक्य आहे. तुम्ही घर बसल्या कोणत्याही कॉलेजमध्ये ऑनलाईन डिस्टन्स लर्निंगसाठी ऍडमिशन घेऊन कोर्सेस कम्प्लीट करू शकता. ई बँकिंग म्हणजेच काय? की सुरुवातीला कसं होतं की बँकेत जावं लागायचं, रांगेत उभं राहणे, त्याच्यानंतर पैसे जमा करण्यासाठी काढण्यासाठी बँकेत जावं लागायचं, स्टेटमेंट काढण्यासाठी. बट आता कसं झालंय प्रत्येक बँकांनी त्यांचे त्यांचे ऍप लॉन्च केलेले आहेत. सो त्या ऍप थ्रू आपण घर बसल्या आपल्या बँकिंग खात्यामध्ये काय चालू ठेवी आहेत किंवा आपलं काय जे ट्रान्झॅक्शनचे स्टेटस आहे ते सगळं आपल्याला समजतं आणि बँकेतून SMS सुद्धा तुम्हाला लगेच येतो. त्यामुळे तुम्ही जागरूक राहता. अँड ई गव्हर्नन्स म्हणजेच काय? की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला त्या त्या रिस्पेक्टिव्ह ऑफिसेसमध्ये जाण्याची गरज नाहीये. सो तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन ई गव्हर्नन्स थ्रू या गोष्टी करू शकता. आर नाउ पॉसिबल फ्रॉम एनी प्लेस विथ अन इंटरनेट कनेक्शन अँड अ कम्प्युटिंग डिव्हाइस. लेट्स फर्स्ट प्रिसीव्ह टू इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट डेटा अँड इन्फॉर्मेशन. आता डेटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय? 1.2 डेटा अँड इन्फॉर्मेशन आपण पाहूयात. सो तुम्हाला असं वाटत असेल की इथे काही तुम्हाला इमेजेस दिसत आहेत. सो मी हे मुद्दामच तुम्हाला घेतलेले आहेत की तुमची ही कॉन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून. ओके. इट इज बिंग सेड दॅट द टर्म डेटा अँड इन्फॉर्मेशन आर इंटरचेंजेबल अँड मीन द सेम थिंग. असं म्हणतात की डेटा म्हणजे पण माहिती आणि इन्फॉर्मेशन पण माहिती आणि यांचा अर्थ एकच होतो. बट हाउएव्हर दे आर नॉट सेम. परंतु त्याचा अर्थ जरी सेम होत असला तरी त्यांचं जे काम आहे ते सेम नाहीये. अँड देअर इज अ डिफरन्स बिटवीन द टू वर्ड्स. या शब्दांमध्ये खूप अंतर आहे. डेटा कॅन बी एनी कॅरेक्टर, टेक्स्ट, वर्ड, नंबर ऑर रॉ फॅक्ट्स. म्हणजेच बघा आता ज्याप्रमाणे तुम्ही मोबाईल यूज करता, व्हॉट्सअप फेसबुकचा वापर तुम्ही करता, ठीक आहे, तिथे नंबर्स असतात, टायपिंगसाठी कीपॅड असतो तुमचा. ओके. सो लाईक दॅट कॉम्प्युटरचं पण तसंच आहे. त्याच्यावरती पण कॅरेक्टर्स असतात A to Z सगळे अल्फाबेट्स. त्याच्यानंतर नंबर्स असतात, न्यूमेरिकल कीज असतात आणि कंट्रोल ऑल्ट शिफ्ट टॅब व्हेरियस काइंड ऑफ त्याच्यावर लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर तुम्हाला ते कीज पाहायला मिळतात. सो आपण त्याच्या थ्रू काय करू शकतो की कॅरेक्टर, टेक्स्ट, वर्ड, नंबर आणि रॉ फॅक्ट जे आहे तर ही जी माहिती आहे ती डेटामध्ये येते. आणि इन्फॉर्मेशन इज डेटा फॉर्मॅटेड इन अ मॅनर दॅट अलाउज इट टू बी युटिलाइज बाय ह्युमन बिंग इन सम सिग्निफिकंट वे. आणि ज्या माहितीचा तुम्ही उपयोग करू शकता, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? इन्फॉर्मेशन. In the above example, the data appears to be a set of random words and numbers. However, when that data is interpreted, organized, and formatted, one can tell that it is contact information of a person named as XYZ. For example, इथे बघा example of data आणि example of information. डेटाचे एक्झाम्पल काय आहे? उंबर 1234 XYZ MG रोड कॅलकटा, जो काही नंबर आहे, and 84084. अँड एक्झाम्पल ऑफ इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन कशी असते की त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव येतं. फॉर एक्झाम्पल XYZ, देन 1234 त्याचा जो ऍड्रेस आहे MG रोड उंबर, त्याच्यानंतर पिनकोड आणि शेवटी सिटीचं नाव येतं आणि शेवटी येतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. सो माहितीचा जो एक सोर्स असतो म्हणजे जी माहिती तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी किंवा तुम्हाला व्यवस्थित तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून ठेवता ती असते तुमची इन्फॉर्मेशन. आणि जे तुमच्याकडे टेक्स्ट किंवा आपण असं म्हणू शकतो की जे तुम्ही इमोजीस वगैरे पाठवता, राईट, सो ते डेटामध्ये येतात.
आता इथे आपण थोडक्यामध्ये एक्सप्लेन करूयात की फिगर नंबर 1 तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आलेली आहे. कॉम्प्युटर सिस्टम अँड पेरिफेरल्स. कॉम्प्युटर सिस्टम आणि त्यांचे जे काही युजेस आहेत वेगवेगळे ते आपण पाहूयात. लेट्स लर्न इट. सो सगळ्यांनाच माहिती आहे की ही जी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे याला काय म्हणतात कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये मॉनिटर. मॉनिटर अँड आउटपुट डिव्हाइस दॅट लेट्स यू सी युअर वर्क ॲज यू गो. म्हणजे तुम्ही जे काही टाईप करताय ते तुम्हाला या स्क्रीनवर दिसतं, त्यामुळे याला काय म्हटलं जातं, आउटपुट डिव्हाइस. इथे काय दिसत आहेत तुम्हाला, स्पीकर. सगळ्यांना आपल्याला स्पीकर माहितीच असतात, घरामध्ये वगैरे आपण गाणे वगैरे वाजवण्यासाठी होम थिएटर स्पीकर. आणि जे लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला कनेक्टेड असतात, यूज टू प्रोड्यूस ऑडिओ आउटपुट, म्हणजे आवाज ऐकण्यासाठी जो आउटपुट आहे, ठीक आहे, तो आवाजाचा आउटपुट ऐकण्यासाठी आपण स्पीकरचा यूज करतो. मायक्रोफोन. मायक्रोफोन म्हणजेच काय, यूज टू गेट स्पोकन इनपुट, म्हणजे तुम्ही जे बोलत आहात, ठीक आहे, तर ते कॅच करून त्याचं आउटपुट तुम्हाला स्पीकर थ्रू जेव्हा मिळतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, मायक्रोफोनला इनपुट. म्हणजे ते डेटा किंवा इन्फॉर्मेशन आत घेत आणि नंतर त्याचा आउटपुट तुम्हाला स्पीकर थ्रू मिळतो. त्यानंतर हे सगळ्यांनाच माहिती आहे, कीबोर्ड आहे. द प्रिन्सिपल इनपुट डिव्हाइस यूज टू टाईप इन्स्ट्रक्शन्स इन टू द कम्प्युटर. प्रिन्सिपल म्हणजे हे मुख्य इनपुट डिव्हाइस आहे. CD, DVD, disk, commonly used to deliver program and store large multimedia files. म्हणजे जे महत्वपूर्ण माहिती असते किंवा आपण या अगोदर तुम्हाला माहिती असेल मार्केटमध्ये जे मूवीज वगैरे ज्या नवीन रिलीज झाल्या झाल्या की त्याच्या CD, DVD मिळायच्या, राईट. सो तुम्ही घरात बसून बघायचा. सो त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते, त्यामुळे तुम्ही ती बघू शकता. सो दॅट इज कॉल्ड, हे जे आहे हे मल्टीमीडिया फाईल्स वगैरे स्टोअर करण्यासाठी आणि तुमची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं. माऊस. आता माऊस तर सगळ्यांना माहिती आहे, पॉइंटिंग डिव्हाइस यूज टू मेक ऑन स्क्रीन सिलेक्शन्स. आता मी सुद्धा हे लेक्चर बनवताना कॉम्प्युटरवरच बनवत आहे, माझ्या लॅपटॉपवरच बनवत आहे. सो ऍट दॅट टाइम हे तुम्हाला लाल कलरचा जो पॉइंटर दिसत आहे, सो हा कशाच्या मदतीने येतो, तो माऊसच्या मदतीने मला घेता येतो. त्यानंतर वेब कॅमेरा. वेब कॅमेरा इथे असतो, जसं आपल्या तुमच्या मोबाईलला कॅमेरा असतो, लाईक दॅट हा वेब कॅमेरा आहे. वेब कॅमेरा काय करतो की आपलं जे आपला जे पिक्चर आहे किंवा आपले जे फोटोज आहेत ते कॅच करतो. यूज टू कॅप्चर इदर स्टील पिक्चर ऑर मोशन व्हिडिओ. मग त्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचे फोटो सुद्धा क्लिक करू शकता आणि व्हिडिओ सुद्धा बनवू शकता. त्यानंतर ही आहे फ्लॅश मेमरी. फ्लॅश मेमरी म्हणजे काय, कार्ड रीडर यूज टू रीड फ्लॅश मेमरी कार्ड. म्हणजे सपोज तुमच्या मोबाईलमध्ये जे मेमरी कार्ड असतं, राईट, त्या मेमरी कार्ड मधला डेटा जर तुम्हाला लॅपटॉपमध्ये पाहायचा असेल, सो तुम्हाला हे फ्लॅश मेमरी म्हणून एक डिव्हाइस मिळतं, त्याच्या थ्रू तुम्ही ते कार्ड रीडर म्हणून जो एक डिव्हाइस असतो, फ्लॅश मेमरी कार्ड रीडर, त्याच्यामध्ये ते मेमरी कार्ड घालून तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरमध्ये पाहू शकता. हार्ड ड्राईव्ह. हार्ड ड्राईव्ह देखा बघा, लोकेटेड इनसाइड द सिस्टम युनिट अँड यूज टू स्टोअर प्रोग्राम अँड डेटा. याला आपण म्हणतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे हे आहे तुमचं सिस्टम युनिट. The case that contains the CPU. CPU चा लॉंग फॉर्म आहे स्टुडंट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. Memory, the power supply, disk drives and all other hardware such as a modem that are in an internal format. याच्यामध्ये सगळा काही जो महत्वपूर्ण आपला पार्ट्स आहेत, ठीक आहे, कॉम्प्युटरचे जे महत्वपूर्ण, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कॉम्प्युटरचा जो मेंदू आहे तो म्हणजे तुमचा सीपीयू आहे. इकडे आहे प्रिंटर. प्रिंटचा तर वापर तुम्हाला माहिती आहे, प्रिंटर की प्रिंट आउट काढण्यासाठी, म्हणजे हे आउटपुट डिव्हाइस मध्ये येतो. आणि हार्ड ड्राईव्ह जी तुमच्या सीपीयू मध्ये असते, त्याच्यामध्ये सगळा डाटा स्टोअर केलेला असतो. आय होप की तुम्हाला एक्सप्लेन झालेला आहे बऱ्यापैकी. लेट चेक नेक्स्ट, नीड ऑफ इन्फॉर्मेशन. माहिती ही काळाची गरज का आहे. इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड टू टेक शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म डिसिजन्स अँड ऑल्सो टू मेक स्ट्रॅटेजिक डिसिजन्स इन अन ऑर्गनायझेशन. एखाद्या ठिकाणी माहितीचा साठा करणं आणि त्या माहितीचा पुनर्वापर करणं फार महत्वाचं असतो. सिन्स वी लिव्ह इन द इन्फॉर्मेशन एज, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज बिकम अ पार्ट ऑफ अवर एव्हरीडे लाईफ. आपल्या जीवनातला हा एक सर्वात महत्वपूर्ण घटक बनलेला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. 1.3 आता आपण पाहूयात, व्हेरियस कॉन्सेप्ट यूज अंडर आयटी. म्हणजे आयटीच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या कॉन्सेप्ट यूज केल्या जातात. बिफोर गेटिंग स्टार्टेड, लेट अस लर्न सम ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट यूज अंडर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पाहूयात. 1.3.1 is computer. The word computer is derived from a Latin word computere, which means to calculate, to count, to sum up, or to think together. क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो स्टुडंट्स. The word computer is derived from a Latin word computere, which means to calculate, to count, to sum up, or to think together. म्हणजे एकत्र विचार करणे किंवा गणती करणे, किंवा आपण असं म्हणतो ना, कॅल्क्युलेटला मराठीमध्ये एक शब्द आहे गणना करणे. ओके, सो त्याच्यासाठी वापरण्यात येणारं जे डिव्हाइस आहे त्याला काय म्हणतात, कॉम्प्युटर.
An electronic device which accepts input from the user, processes it according to the instructions given to it, and gives the required result in the form of output is a computer. So कॉम्प्युटरची ही टर्म आहे. ठीक आहे, डेफिनेशन आपण थोडक्यात पाहिली. ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे IMP परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची. ही नक्की करा तुम्ही. Computer system. A computer can process data, images, ऑडिओ, व्हिडिओ अँड ग्राफिक्स. ठीक आहे, सो याच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण डेटा, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ, ग्राफिक्स सगळे प्रोसेस करता येतात. अ कॉम्प्युटर परफॉर्म्स 5 मेजर कॉम्प्युटर ऑपरेशन्स और फंक्शन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साइज अँड मेक्स दीज आर, म्हणजे सगळ्यात महत्वाचे जे 5 फंक्शन कॉम्प्युटर थ्रू केल्या जातात. नंबर 1, इट एक्सेप्ट्स डेटा और इन्स्ट्रक्शन्स बाय वे ऑफ इनपुट. म्हणजेच कीबोर्डच्या माध्यमातून आपण जेव्हा माहिती त्याच्यामध्ये स्टोअर करतो कॉम्प्युटरमध्ये. सो कीबोर्ड इज द इनपुट डिव्हाइस. ठीक आहे, सो आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे कोणतं? मॉनिटर. कीबोर्डने तुम्ही जे काही टॅब किंवा की जे प्रेस करताय ते तुम्हाला कुठे दिसतं? स्क्रीनवर. सो दॅट्स वाय इट एक्सेप्ट डेटा और इन्स्ट्रक्शन्स बाय वे ऑफ इनपुट. नंबर 2, इट स्टोअर्स डेटा. कॉम्प्युटरमध्ये डाटा स्टोअर केला जातो सीपीयू मध्ये. नंबर 3, इट कॅन प्रोसेस डेटा ॲज रिक्वायर्ड बाय द युजर. आणि आपण आपल्या मनाप्रमाणे तो डाटा स्टोअर करू शकतो किंवा डिलीटही करू शकतो. नंबर 4, इट गिव्स रिझल्ट इन द फॉर्म ऑफ आउटपुट. तुम्हाला जे काही ज्या पद्धतीमध्ये एखादा फोटो हवा आहे, एखादा व्हिडिओ तुम्हाला एडिट वगैरे करायचा आहे, तर तो त्या कॉम्प्युटरच्या मदतीने तुम्ही करू शकता. 5, इट कंट्रोल्स ऑल ऑपरेशन्स इनसाइड अ कॉम्प्युटर. आणि कॉम्प्युटरमध्ये सगळे ऑपरेशन्स कंट्रोल केले जातात. 1.3.2 आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर, म्हणजेच त्याची जी रचना आहे ती कशी आहे. कॉम्प्युटर आर्किटेक्चर is detailing of how a set of software and hardware technology standard interact to form a computer system. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नेमकं काय ते मी आता तुम्हाला सांगते. इन शॉर्ट, computer architecture refers to how a computer system is designed and how it works. कॉम्प्युटर आर्किटेक्चर मुळे आपल्याला कळतं की कॉम्प्युटर सिस्टम इज डिझाइन हाऊ इट वर्क्स. सो लेट्स चेक इट. एव्हरी कॉम्प्युटर सिस्टम हॅज द फॉलोइंग 3 बेसिक कंपोनंट्स. तर महत्वाचे 3 जे बेसिक कंपोनंट्स आहेत ते आहेत इनपुट युनिट, म्हणजेच डाटा इन होण्यासाठी. त्यानंतर सेकंड आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे आपला सीपीयू. आणि तिसरा आहे आउटपुट युनिट. Okay, let's learn point number 1, input unit. This unit help a user to enter data and commands into a computer system. Data can be in the form of numbers, words, actions, commands, etc. The main function of input devices is to direct commands and data into computer. Computer then uses its CPU to process data and produce output. म्हणजेच कीबोर्डच्या माध्यमातून जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही त्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करताय ती सीपीयू मध्ये त्याच्यावर प्रोसेस होतो. ठीक आहे, ज्याप्रमाणे तुम्ही कमांड द्याल त्याप्रमाणे सीपीयू मध्ये तो डेटा स्टोअर केला जातो आणि त्यानंतर स्क्रीनद्वारे तुम्हाला त्याचं आउटपुट मिळतं. ओके, सो इनपुट युनिट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कॉम्प्युटर. द फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द युनिट म्हणजेच जो प्रिन्सिपल कंपोनंट आहे इनपुट युनिटचा, दॅट इज कीबोर्ड. ओके, फॉर एक्झाम्पल, अ कीबोर्ड इज अन इनपुट डिव्हाइस दॅट एंटर्स नंबर्स अँड कॅरेक्टर्स. सिमिलरली देन इनपुट डिव्हाइस फॉर एंटरिंग डायरेक्शन्स अँड कमांड्स. आणि त्याला कमांड्स दिल्या जातात सेव्ह करणं, त्यानंतर जो डेटा तुम्ही इन करत आहात, ठीक आहे, आतमध्ये जो डेटा टाईप करता, म्हणजे जे काही बटन्स तुम्ही टॉगल कीज वगैरे टाईप करत आहात किंवा तुम्ही कॅरेक्टर्स टाईप करत आहात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शन तुमचं टाईप केलंय. सो तुम्ही त्याला व्हेरियस फॉन्ट्स देऊ शकता, कलर्स करू शकता, वेगवेगळ्या साइजेस मध्ये त्याला बनवू शकता. तो त्याला आपण म्हणतोय की कमांड्स देणे. अदर एक्झाम्पल्स इन्क्लूड बारकोड रीडर. तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये वगैरे पाहिले असतील, बारकोड रीडर असतात. त्या बारकोड जो असतो त्या वस्तूवर, ती बारकोड रीडरची जी मशीन असते, ठीक आहे, सो त्याच्या साह्याने ते काय करतो, डाटा आपोआप रीड होतो आणि त्या वस्तूची इन्फॉर्मेशन सगळी त्या कॉम्प्युटरमध्ये इन होते. सो त्यालाच म्हणतात मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन, MICR, आणि ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन, ओके, OCR. अनदर एक्झाम्पल ऑफ इनपुट डिव्हाइसेस इज टच स्क्रीन. टच स्क्रीन तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता मोबाईल सगळ्यांचे टच स्क्रीन आहेत, त्याप्रमाणे लॅपटॉप सुद्धा टच स्क्रीन आहेत. त्यानंतर टॅब सुद्धा यूज केले जातात बऱ्याच ठिकाणी. युजर्स कॅन सिम्पली टच दिस स्क्रीन विदाउट युझिंग एनी अदर डिव्हाइस टू एंटर कमांड्स. म्हणजे तुम्ही टच स्क्रीन कम्प्युटरद्वारे, टच स्क्रीन मोबाईलद्वारे कोणतीही तुम्हाला आता सपोज एखादा मेसेज टाईप करायचा आहे किंवा एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला फटाफट टाईप करून स्टोअर करायची, तुम्ही करू शकता. From smartphones to ATM machines, these input devices are becoming very popular nowadays. स्मार्टफोन्स म्हणजे छान छान मोबाईल्स निघालेले आहेत जे टच स्क्रीन आहेत. एटीएम मशीन मध्ये सुद्धा आता तुम्ही टच करून त्या एटीएम मशीनच्या तिथे कॅश विड्रॉल करू शकता, बॅलन्स चेक करू शकता. म्हणजे खूप साऱ्या डेव्हलपमेंट्स या क्षेत्रामध्ये होत झाले आहेत. नंबर 2, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मीन्स व्हॉट, दिस इज द सीपीयू. हा बघा, हा सीपीयू आहे. ओके, सो याच्यामध्ये हा आपण असं म्हणूया की मेंदू आहे आपल्या कॉम्प्युटरचा.
After receiving data and commands from users, a computer system has to process in according to the instructions provided. Here, it has to rely on a component called the central processing unit. The CPU further uses these three elements. आता या CPU मध्ये कोणते तीन महत्त्वाचे elements यूज केले जातात? First, arithmetic and logic unit. What is it? This part of the CPU performs arithmetic operations. It does basic mathematical calculations like addition, subtraction, division, multiplication, etc. ओके, म्हणजेच आपण असं म्हणूया की अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट म्हणजेच गणना करणे आणि गणिताचं जे एक काम असतं, जे आपण सपोज 1 + 1 = 2, 3 × 4 = 12 याप्रमाणे आपण जे तोंडी म्हणजे संख्या मोजतो. सर कम्प्युटरमध्ये तुम्हाला काय होतं की तुम्हाला मेंदूला जास्त ताण न देता जेव्हा तुम्ही ती इन्फॉर्मेशन कीबोर्डच्या सहाय्याने टाईप करता, कमांड्स त्या देता, तेव्हा आपोआप तुम्हाला त्याचं उत्तर तिथे मिळतं. आता फॉर एक्झाम्पल ह्याचा पूर्ण सेटअप इथे दिलेला आहे. फिगर नंबर 2 तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, ब्लॉक डायग्राम ऑफ अ कॉम्प्युटर. बघा, तर आता सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे, सो याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे पार्ट आहेत. सो सगळ्यात खाली आहे ALU, दॅट इज व्हॉट, अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. तुम्हाला परीक्षेमध्ये हे पिक्चर ड्रॉ करण्यासाठी क्वेश्चन येऊ शकतो, याला सुद्धा तुम्ही IMP करू शकता. नंतर आहे कंट्रोल युनिट CU. त्यानंतर आहे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. So these are the parts of the memory. त्यानंतर आहे data input unit which goes into primary memory. Okay, that will come output unit into information. So that is data flow, control flow. Okay. Even perform logical functions like the comparison of data. So आता इथे बघा तुम्हाला सांगते मी CPU internal view. PSU, CPU, RAM, video card, hard drive, CD-ROM, fan, motherboard. Motherboard is the most important part of the CPU. So let's check control unit. What is the control unit? This unit is the backbone of computer. आता हे लक्षात ठेवा, IMP आहे. ज्याला मी IMP म्हणेल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहे. This unit is the backbone of computers. It is responsible for coordinating tasks between all components of computer. The control unit collects data from input units and sends it to processing units depending on its nature. म्हणजे कंट्रोल युनिट मग हा डेटा कलेक्ट करतो आणि त्यानंतर तो दुसऱ्या प्रोसेस साठी सेंड करतो. Finally, it further transmits processed data to output units to facilitate users. So control unit is the most important part of the CPU. Memory unit म्हणजेच काय? Once a user enters data using input devices, the computer system stores this data in its memory unit. This data will now remain here until other components of CPU process it. The memory unit uses a set of pre-programmed instructions to further transmit this data to other parts of the CPU. इथे बघा, random access memory आणि रीड ओनली मेमरी. दीज आर दी मेमरीज. सो आता याला आपण डिटेल मध्ये पुढच्या पार्ट मध्ये लर्न करूयात. आता हा लेसन बघा मी 4 पार्ट मध्ये डिवाइड केलाय, तरी सुद्धा हा एक 20 मिनिटचा लेसन तयार झालेला आहे. सो आय होप की तुम्ही बोर न होता व्यवस्थितपणे मी तुम्हाला जे एक्सप्लेन करत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण मला सुद्धा इयत्ता 11वीला हा विषय होता, त्याच्यामुळे हा माझा एक आवडता विषय आहे. त्यामुळे मी तुम्हाला अतिशय मन लावून हा विषय शिकवत आहे. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल, कीप सपोर्टिंग आणि कमेंट्स थ्रू तुमचं प्रेम आमच्या चॅनलला मिळू द्यात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा जो लेसन आहे तो पोहोचू द्यात, की त्यांना सुद्धा ह्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, जे वर्ड्स आहेत त्यांची मीनिंग किंवा त्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते लक्षात येण्यासाठी मदत होईल. लवकरच भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. थँक्यू सो मच अँड बाय बाय.